पण बानूला सारीपाट शिकण्यासाठी काही कालावधी द्यायला नाही, ठरलेल्या वेळेत सगळं करायचं आहे तुम्हालाही। पण बानूला जर सारीपाटच खेळता आला नाही तर हा खेळ कसा होणार? मी सांगते, ती सारीपाट शिकणार। हे कळण्यासाठी एक स्त्रीच असावं लागतं, जी स्त्री तुम्हाला प्रेमाची भूल पाडू शकते, माझ्यापासून वेगळं करू शकते। एवढंच नाही तर तुम्हाला तिच्याकडे जायला भाग पाडते, तुम्ही जावं म्हणून तुम्हाला राज्यावर तुळशीपत्र ठेवायला भाग पाडते। ती स्त्री ही संधी सोडेल असं मला नाही वाटत। हे तू काय बोलते आहेस मासा? योग्यच बोलते आहे मी। याचा अर्थ ती कोणी सामान्य स्त्री नाही, जी तुमच्याशी विवाह करून तुम्हाला जेजुरीत आणू शकते। ती स्त्री सारीपाटाचा खेळ सहज शिकू शकते आणि तुम्हाला याचा प्रत्यय येईलच। मी तुला सोडून गेलो, मी तिला प्रेमात पाडलं, मी तिच्याशी विवाह केला आणि मी तिला जेजुरीत घेऊन आलो। तेच पाश मला तोडून टाकायचे आहेत। नकोय ती मला माझ्या आयुष्यात। म्हाळसा, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा। मी एक सुचवू का? म्हणजे हा असा मार्ग आहे जो सगळ्यांना पटेल। सांगा प्रधानजी। आपण तिथी निश्चिती करण्याचा जर प्रयत्न केला तर सहमती होणं अवघड आहे, म्हणून आपल्यापैकी कोणीही तिथी निश्चित करण्यापेक्षा आपण एखाद्या संकेतावरती निश्चित करावे। म्हणजे कशी? ज्या रात्री आकाशात मल्हार नक्षत्र प्रकट होऊन त्यानंतर उल्का वर्षा होईल, त्या रात्री हा सारीपाटाचा खेळ ब्राह्म मुहूर्तापर्यंत चालेल। पण रात्री चंद्रदेव केंद्रस्थानी असतात, ते यांच्या मस्तकावर विराजमान आहे। याचा अर्थ निर्णय यांच्याच पद्धतीने होणार। म्हाळसा, मी ह्या निर्णयात कोणताही हस्तक्षेप करणार नाही। पण आपण दुसरा पर्याय शोधू। तेव्हा सूर्यास्ताआधी तिथी निश्चितीपर्यंत आपण चंद्रदेवांना आपल्या मस्तकावरचं स्थान सोडायला लावावं। चालेल। हा योगायोग असेल। यांच्या आणि बानूच्या भेटीची जी खूण प्रकट होते त्या रात्रीच तिचा वियोग होणार। अतिउत्तम। म्हाळसा, आपण काय होणार ह्या संबंधी नको बोलूया, कारण काहीही घडेल